शहरातील काही डॉक्टर सीबीआयच्या रडारवर. शहरातील औसा रोडवरील एका बालरोग तज्ज्ञाची सीबीआयकडून चौकशी. नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडवर. खासगी क्लासेससाठी नियमावली लागू करणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे मंत्री उदय सामंतांच्या भेटीला. कालच आष्टीकरांनी घेतली होती एकनाथ शिंदेंची भेट. विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. सध्या ज्या पक्षाचा आमदार तोच पक्ष ती विधान परिषद लढवणार. तर जागांबाबत लवकरच निर्णय. विश्वसनीय सूत्रांची माहिती. रायगडच्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेचे जास्त सदस्य असल्यानं सेना आग्रही. उमेदवारांच्या बाबत शिवसेनेकडून चाचपणी सुरू. सूत्रांची माहिती. विधान परिषद निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी कोर कमिटीची बैठक. भाजपच्या जागा उमेदवारांच्या नावावर होणार अशी चर्चा. तर आज रात्री जागांचं सूत्र ठरण्याची शक्यता. अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी अशोक खरातची चौकशी करा. 21 ते 31 जानेवारी दरम्यान खरातनं 5 हँडसेट बदलले. अंजली दमानी यांच्या दाव्यानं खळबळ. अजितदादांच्या प्रकरणात खरातचं कनेक्शन समोर येत आहे. प्रकरण अतिशय भयानक असून सीबीआयकडे तपास द्या. आता जास्त उशीर करायला नको. न्यूज 18 मराठीच्या बातमीनंतर रोहित पवारांची पोस्ट. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी महागलं तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा काटे. उद्याच्या देशव्यापी औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज. औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना. अत्यावश्यक औषध पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन. मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात माध्यमांसमोर एक मजेशीर किस्सा झाला. दोन्ही नेत्यांनी हसत खेळत एकमेकांना कोपरखळ्या मारल्या. पाहुयात नेमकं काय घडलं. संकटमोचक तुमच्या मागे आहेत कसं बघताय? म्हणून तर मी बोलू शकतो तुमच्या समोर मजबूतीने. चला साहेब. नाही चलिए. ज्येष्ठ वयोवृद्ध ज्येष्ठ म्हणतो ते बरोबर आहे, वृद्ध म्हणतो ते बरोबर आहे. ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आलंय. काल ठाकरेंचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तर दुसरीकडे नाशिकच्या एका कार्यक्रमात ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे आणि श्रीकांत शिंदे एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. आष्टीकरांनी ठाण्यामध्ये शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात शिंदेंची भेट घेतल्याचं एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती असं आष्टीकरांनी सांगितलं. आणि या घडामोडी सुरू असतानाच आज शिर्डीचे ठाकरेंचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी उदय सामंतांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. ठाकरेंचे खासदार तुम्हाला भेटायला येत आहेत अचानक. नागेश आष्टीकर काल भेटले. मला मी उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, गृहनिर्माण मंत्री, माझ्याकडे विभाग असल्यामुळे त्याशी रिलेटेड ज्यांची कामं असतात ते माझ्याकडे येतात. ते सर्वपक्षीय खासदार असतील, आमदार असतील, माझ्याकडे येतात, भेटतात. मी त्यांची कामं करतो. नागेश आष्टीकरांचा विषय हा त्यांच्या मतदारसंघातला निधीचा 100% आहे. वारंवार ते आमच्याशी चर्चा करतायत. ते हतबल आहेत.
अनेक खासदार मग काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे म्हणजे आमच्या शिवसेनेचे ओरिजिनल शिवसेनेचे मतदारसंघातली कामं जी लोकांनी निवडून दिलेले आमचे आमदार खासदार आहेत करायचीच नाहीत, ही कोणती लोकशाही? यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या तपासाला वेग आला आहे. नीट पेपर फुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले. लातूर शहरामध्ये औसा रोड भागामध्ये एका बालरोग तज्ज्ञाचं हॉस्पिटल आहे आणि याच डॉक्टरची सीबीआय कडून सध्या चौकशी सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासामध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं आता लातूर शहरामधील काही डॉक्टरांवर सुद्धा लक्ष केंद्रित केल्याची माहिती आहे. शहरातील औसा रोड परिसरामधल्या एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची सीबीआय कडून कसून चौकशी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. गेल्या 2 तासांपासून अधिक काळ झालाय आणि संबंधित डॉक्टरांची चौकशी सुरू आहे. नीट परीक्षेचा कथित फुटलेला पेपर या डॉक्टरांपर्यंत पोहोचल्याचा संशय सीबीआयला आहे. तसंच संबंधित डॉक्टरांनी पेपर विकत घेतल्याची शक्यता तपासली जात असल्याची ही माहिती आहे. दरम्यान आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर या प्रकरणाचे अनेक धागेदोरे लातूरशी जोडले जात असल्यानं आता संशय बळावलेला आहे आणि त्याच्यामुळे या डॉक्टरवर सुद्धा संशय आल्याचं दिसतंय. सीबीआय कडून शहरातील विविध व्यक्तींची चौकशी सुरू आहे. तपासाचा विस्तार वाढत असल्याचं यामुळे दिसून येतंय. उपमहापौर आणि आरोग्य सभापती यांनी आज नवी मुंबईमधल्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांची पाहणी केली. शहरातील सर्व मोठे पावसाळी नाले आणि गटारांची सफाई कशा पद्धतीनं झाली याची पाहणी करण्यात आली आहे. तसंच शहरातील साठवण तलावांची पाहणीही करण्यात आली. यावेळी नागरिकांनीही पावसाळ्यामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा महापौरांसमोर मांडला. ज्या पद्धतीने युद्धपातळीवरती काम या शहरात सुरू आहे आता सगळ्या नाल्यांचं तुम्ही पाहणी केलं, कुठपर्यंत हे सगळे कामाची पूर्तता झालेली आहे? नक्कीच मागच्या महासभेमध्ये जेव्हा नाल्यांवर चर्चा झाली, संपूर्ण दिवसभरात सभागृहात बहुतांश सदस्यांनी याच्यावर विषय मांडले आणि जरी बोललं जातं की नवी मुंबईत पाणी कुठे साचत नाही, पण काही ठिकाणी जिथं खऱ्या अर्थाने पाणी प्रत्येक वर्षी सेक्टर्समध्ये वगैरे भरलं जातं, तर प्रत्येक सदस्यांनी पोटतिडकीने भावना मांडल्या आणि तेव्हाच सभागृहातच आम्ही असं सांगितलेलं की 10 मेला आपण एक पाहणी दौरा करणार आहोत की कशा पद्धतीने. तत्पूर्वी म्हणजे जे सभागृहाचं आदेशित करणं काम आहे आणि आयुक्तांच्या माध्यमातून इम्प्लिमेंट केलं जातं काम, तर आयुक्त साहेबांनी तत्पूर्वीच एक दौरा घेतला की कशा पद्धतीने काम सुरू आहे आणि त्याच्यानंतर एक रिपोर्ट सादर करण्यात आलं, ज्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणचं नाल्याचं काम जे आहे ते 55 ते 60% पूर्णत्वास आलेलं होतं. काही ठिकाणी 80% पण पूर्णत्वास आलेला आहे असं नोंद करण्यात आलेली आणि त्याच्यानंतर 15 तारखेचे अल्टिमेटम देण्यात आलं की तोपर्यंत बहुतांश काम म्हणजे जवळजवळ 100% काम पूर्ण करण्यात येईल अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं. मग त्याच्यानंतर आता पावसाळा ऐन तोंडावर आहे आणि खऱ्या अर्थाने ही आवश्यकता आहे की एक प्रथम नागरिक म्हणून शहरामध्ये जे नाले आहेत किंवा होर्डिंग पॉइंट्स ज्याला आपण खरंच कवच कुंडल आता तुम्ही म्हटलं ज्या पद्धतीने शहराचं आहे, हे मॅनमेड होर्डिंग पॉइंट्स आहेत ज्याच्यामुळे शहरामध्ये पाणी शिरत नाही आणि आपलं शहर सुरक्षित राहतं. तर अशामध्ये आता गाळ साचलेला आहे. बऱ्याच वेळा काही कोर्टाच्या ऑर्डर्स बोला किंवा वन खात्याच्या ऑर्डर्स त्याच्यामुळे ते काम आपल्याला करता आलं नाही. पण आता आदरणीय वनमंत्री नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्या प्रयत्नाने आपल्याला काही परमिशन मिळालेले आहेत. त्याच्या माध्यमातून होर्डिंग पॉइंट्स मध्ये जितकं शक्य आहे तितकं गाळ काढण्याचं काम आता महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. या होल्डिंग पॉइंट मधलं गाळ काढण्यासाठी वन विभाग असेल किंवा न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे यावर्षी शहरात पाणी तुंबणार नाही असा विश्वास महापालिकेकडून व्यक्त करण्यात येतो. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई. ब्रेकिंग न्यूज ज्याने आपण सुरुवात करूयात. आज देश एका वेगळ्या दिशेनं चाललाय. या परिस्थितीत मोदींकडून देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम हे आपल्याला विसरून चालणार नाही. शरद पवारांकडून मोदींची पाठराखण करण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात लक्ष्मणराव गुट्टे रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी यांचा कृतज्ञता आणि स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यावेळी शरद पवारांनी हे वक्तव्य केलं. हाय
देश एका वेगळ्या दिशेने चालला. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. काही राजकीय विचाराच्या संबंधी आणखी त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते. पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही. तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथं राजकीय मंत्री हे करायचे नाही.